सुरेश पाटील साहेब आणि विजय पाटील साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळेल सामना एन्जॉय करत असताना. टॉस टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय ओमसे आगासन टीम. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आगासन प्रीमियर लीग स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली होती. विराज आणि त्याच्या टीमच्या माध्यमातून ती स्पर्धा सुद्धा भरपूर चर्चेत राहिली आणि एका साईडने स्पर्धा खेळली जाईल. लक्षात घ्या कॉमेंट्री राजकुमार पाटील सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आमचे दीपेश आमच्या सोबत आहेत. पहिलाच बॉल आपण पाहतोय, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिडॉनच्या वरून लॉंगॉनच्या दिशेने चेंडूची गती थोडीशी कमी झाली आणि अनिकेत बघा किती वेगाने आलेत. यशने कॉल जरी दिला असेल, 3 धावा जरी मिळाल्या असतील, मात्र अनिकेत मुंडेचं मी कौतुक करेल. काय फिल्डिंगचा स्टँडर्ड त्याने जपलेला आहे. लॉंग ऑफ वरनं जवळ जवळ ते लॉंगॉनच्या दिशेने गेले. हा ऍक्शन रिप्ले बघा. केजू मुंडे राईट ओव्हर द विकेट. मिडॉनच्या वरून हा बॉल गेला होता. निल्सन धावलेही नव्हते, मात्र लॉंग ऑफ वरनं आपण पाहिलं तर जवळ जवळ अनिकेतने बराचसा अंतर कापला आणि 1 धाव आपण पाहतो. आणि क्रीडकाची साथ त्याला मिळाली. चेंडूची गती थोडीशी कमी झाली होती. केजू फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा आपण पाहतो लॉंग ऑफ अनिकेत आलेले आहेत. आता या अनिकेतला बॉल मिळाला नाही. आता थोडस मिसफिल्डिंग आणि राजकुमारच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतील. 5 धावा धापड करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने आज कुणाल मात्रेलाही बरं वाटलं असेल, कारण की सुरज सारखा गोलंदाज देवीचा बराच संघाला मिळाला, ज्याने 2 वेळा वाडेकरच्या विरुद्ध आज साथ दिला. या अगोदर रामने सांगितलं की 4 धावा दिल्या होत्या वाडेकरच्याच विरोधात. त्यामुळे चांगला गोलंदाज बनू शकतो येणाऱ्या काळामध्ये. हा चेंडू कार्पेट जे सायने खेळत आहेत. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. ओमकार तिथेत. चांगली फिल्डिंग ओमकार पाटीलच्या माध्यमातून सुद्धा कॅप्टन हे सिंगलच मिळेल राजकुमारच्या खात्यामध्ये. धावसंख्या 6 वरती आपल्या पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत केजूने. 0712 नंबरची जर्सी तुम्ही पाहतायत. केजू मुंडेला तुम्ही बघू शकता आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. त्यामुळे कॅमेरामॅनचे कौतुक. यश मुंडे आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच दिवसांतर यश आणि आमची भेट झाली. या अगोदर भरपूर आम्ही बऱ्याच वेळा एकत्र आलेलो आहे. तिथे आता मिस फिल्डिंग थोडीशी पाहायला मिळालेली आहे. आउटफील्ड फास्ट आहे. कुणाल वेगाने धावतायत, मात्र घाई करू नका. कुणाल घाई करू नका प्लीज. चौकार गेलाय. हा ऍक्शन रिप्ले बघा. चेंडूची गती थोडीशी कमी झाली, त्यानंतर पाय पडद्याला लागलाय कुणालचा, त्यामुळे थोडेसे ते खाली पडले. खूप चांगला टेलिकास्ट यश मुंडे यांच्या माध्यमातून आमचे जे मुख्य कॅमेरामॅन. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 10 वरती पाहत आहेत. सुरुवात चांगली केली यश आणि राजकुमार. ही 2 पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसरी मॅच आहे. आज चांगला चेंडू होता केजूचा. हा ऍक्शन रिप्ले शॉट. फायनलला विराजला तुम्ही पाहताय. शॉट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक आहेत. यष्टरक्षक करणला तुम्ही पाहतायत. मिडॉनला निल्सन आहेत. केजू राईट मोर द विकेट. इथे विराज कडनं झाले चूक आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. झेल तर ड्रॉप झाला, मात्र धावाही 4 मिळाल्या.
लक फॅक्टर ऑन आहे. गावदेवी उंबारली टीमचं हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. फारसं कठीण झेल नव्हतं, मात्र थोडेसे कॅज्युअल लेझी राहिले थोडेसे विराज. आणि बघा चेंडू कदाचित त्यांना दिसला नाही की असंही म्हणता येणार नाहीये. मात्र 4 धावा मिळाल्या अपोजिट टीमला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आणि धावसंख्या पण पाहिली तर 14 वरती आपण पाहतोय. आणि ज्या मी नेहमी जेव्हा समालोचन करत असतो तेव्हा नेहमी सांगलो की थर्ड मॅन आणि फाईन लेग हे असं क्षेत्र आहे, तिथून बॉल जर सुटला तर थांबणं कठीण असतं. तेच घडलं. विराज मुंडे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकात 14 धावा आपल्याला पाहायला सुद्धा sport.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. किरण शेलार साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. विराज आलेत. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलमध्ये ते थोडेसे मिसफिल्डिंग जरूर झाली. मात्र क्रिकेट या खेळ असं आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये चुका जर झाल्याच नाही तर मग तुम्ही हरणार कसे असाही प्रश्न असतो. मात्र क्रिकेट या खेळामध्ये चुका होत असतात. ज्या वाडेकर संघ जो बलाढ्य संघ मी मगाशी उल्लेख केला 8 ट्रॉफीज त्या संघाने जिंकल्या होत्या, त्याही संघाला देवीचा पाडा संघाने तर देवीचा पाडा संघ जर तुम्ही बघितला तर जवळजवळ 4 ते 5 यंगस्टर त्या संघामध्ये होते. मात्र खेळ चांगला झाला. तुम्ही जर चांगले खेळ झाले इथे मात्र जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. राजकुमार हे फटके सहज खेळत आहे. स्वीपचा हा लाजवाब फटका सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. 18 धावा धापल कधी धावांची गती चांगली उंबारली टीमची. पुन्हा त्याच दिशेने मागच्याच बॉलचा ऍक्शन रिप्ले. बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार तुम्हाला पाहायला मिळालेत. धावसंख्या 22 वरती पोहोचली आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं सुरू आहे. बावीस धावा दाखल आपल्या पाहायला मिळतात. रणजित आमच्या सोबत बॅक टू बॅक 2 चौकार विराटच्या विरोधात. फलंदाज राजकुमारने ठोकले. राजकुमार वैयक्तिक 11 वरती नाबाद आहे. यशचा विचार केला तर यश सुद्धा 11 वरतीच नाबाद आहेत. म्हणजे एकही एक्स्ट्रा धाव अजूनही आली नाहीये. दोन्ही फलंदाज 11-11 वरतीच नाबाद आहेत. 22 धावा झालेल्या आहेत. दोन्ही फलंदाजांनी 4-4 चेंडूचाच खेळ केलेला आहे. फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला जपावा लागेल. या विभागात तुम्ही आले तर नक्कीच. ओमकार पाटीलची आम्ही नेहमी चर्चा करतो फिल्डिंगमध्ये. जर तुम्ही दातुलीमध्ये गेला तर अनिकेत म्हात्रेची चर्चा होते. जर तुम्ही बेतवड्यामध्ये गेले तर विकास पाटील बिगुलची चर्चा नेहमी असते. तुम्हाला फिल्डिंगचा स्टँडर्ड जपावा लागेल. फिल्डिंग जर तुमच्याकडे चांगली असेल क्रिकेटमध्ये तर तुम्ही गोलंदाज त्याचा फारसा फायदा होतो. अनिकेत मुंडेचा मी उल्लेख करेल, तोही चांगली फिल्डिंग करतो. विराज बॅकफुटला गेले, टॅप केलंय. थोडीशी दुखापतग्रस्त दिसतात विराज, कारण विराजचा वेग आम्ही पाहिलेला आहे. बघायचं रनआउटची संधी होती मात्र फलंदाज रनआउट. गरज होती का प्रश्न जरूर विचारला जाईल. मात्र यश पाटील सारखा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला परतला आणि पहिला धक्का लागत असताना उंबाडली टीमला.
जबरदस्त फील्ड रनआउटच्या सुरुवात पहिला धक्का दिलाय तो टीम गावदेवी उंबारली टीमला. उंबारलीची स्पर्धा आपण पाहिली जबरदस्त चर्चेत राहिली. 6 दिवस 2 दिवस 40+ 4 दिवस रेग्युलर. हाय चेंडू टॅप केलाय आता मात्र कुणाल तिथे कुणाल सांगतात बॅकअप नाहीये आणि त्या डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला असता. प्रेम भोईर स्ट्राईक एंडला येतात. नवीन फलंदाजी तिसऱ्या क्रमांकावरती 24 धावा झालेत. पॉवर प्ले मध्ये एक चेंडू शिल्लक आहे. चोवीस धावा आपल्याला धापलकरती पाहायला मिळत आहेत. चोवीस धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विराजला तुम्ही पाहतायत. विराज राईट अबाउट द विकेट. वेग प्रचंड आहे. थोडीशी दुखापतग्रस्त आहेत मात्र एकदा वेगाने पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. ओमकार जोपर्यंत येतील चेंडू उचलतील फेकी करतील. क्षेत्ररक्षकाला 4 क्रिया कराव्या लागतात. चेंडूवर येणं वाकणं उचलणं आणि फेकणं तोपर्यंत 2 धावा इथे मिळाल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 0च्या सरासरी 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा आपल्याला धापलकरती पाहायला मिळत आहेत. रामात्रेच्या 32 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या मात्र सूरजने 1 षटक 7 धावा 1 विकेट त्यामुळे तो चर्चेत राहिला. साहिलने चांगली गोलंदाजी केली. जरी तो महागडा ठरला असेल मात्र साहिल सुद्धा एक यंगस्टर. रुचितने शेवटचं षटक टाकलं. त्यांनी 10 धावा दिल्या होत्या स्लॉगवरच्या षटकामध्ये. केजू मुंडे आले या मॅच मध्ये वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन. 5 ओव्हरची मॅच आहे. या मॅचचा विनर आणि देवीचा पाडामध्ये लगेच 4 ओव्हरची मॅच होईल लक्षात घ्या. ज्यावेळी यंगस्टर संघामध्ये असतात त्यावेळी सिनियर खेळाडूला एक ऊर्जा असते. ज्यावेळी यंगस्टर नवीन रक्त असतं त्यावेळी त्यांचा खेळ नेहमीच बहरलेला असतो आणि सुरुवातीचा काळ त्यांच्या ज्यावेळी चर्चा सध्या भरपूर होते मात्र ते सातत्य त्यांना टिकून ठेवणंही गरजेचं आहे आणि खास करून सिनियर खेळाडू तुम्हाला आदर करणं गरजेचं आहे. तुम्ही कितीही चांगले खेळाडू बना मात्र ज्यांनी तुम्हाला प्लॅटफॉर्म दिला त्यांनी ज्या खेळाडूंनी तुम्हाला काही शिकवलं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरेचसे खेळाडू थोडेसे फॉर्म मध्ये आले की सिनियर खेळाडूंनी काय केले विसरून जातात. फाईन लेगला फिल्डिंग थोडीशी वारंवार जेव्हा जेव्हा केजू बॉलिंगला आले तेव्हा तेव्हा फिल्डिंग खराबच पाहतोय आपण. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा हे चित्र तुम्ही पाहिलं. आता इथे चित्र पाहतायत त्यामुळे केजू थोडेसे नाराज आहेत. लेग बाईज आहे. ओके 28 धावा झाल्यात. तर फिल्डिंग मी मगाशी फिल्डिंगचाच उल्लेख केला. काही खेळाडूंची नावंही घेतली. तर फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला जपावा लागेल. कॅचेस विन द मॅचेस. रिव्हर्स फटका राजकुमारच्या बॅट मधून जबरदस्त रिव्हर्सचा फटका तुम्हाला पाहायला. तीस धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम माटाडेश्वर क्रिकेट संघ माटाडी आयोजित माटाडी चषक 2026. निहाल शेलार असतील अमोल असतील रणजित असतील आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी सर्वांचं मी कौतुक करेल. चांगली स्पर्धा. इथे काय घडलंय बघा. रनआउटची संधी आली होती. यष्टीरक्षक निल्सन आहेत मात्र थोडेसे लगेचच क्रीज मध्ये रिटर्न आले त्यामुळे संधी म्हणता येणार नाहीये कारण की डॉट बॉल आपण बघूया. धावसंख्या 32 वरती आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगती पथावर 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये 57 धावा चेस झाल्यात आणि सप्रा क्रीडांगण म्हटल्यानंतर नेहमीच धावा चेस होताना आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेले आहेत. ज्या मागच्या मॅच मध्ये देवीचा पाडा संघाने चेस केल्या. फटका चांगला आहे. बरोबर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून खेळत आहेत आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
इथे मात्र आपण पाहतोय हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात .38 38 धावा झाल्यात. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. नागराज आलेत गोलंदाजी करण्यासाठी चौथ्या ओव्हरमध्ये. नागराजचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. पंच वाईट चिकून करतायत. .39 इथे मात्र जबरदस्त टायमिंग तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रेम भोईरच्या बॅट बद्दल आलाय सिक्सर. सुरू होतील आणि आपण पाहतोय डोंबिवली वेस्ट मधनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे आपण पाहतो प्रल्हाद परशुराम मात्रे हे विजयी झालेले आहेत. आणि राजू पाटील यांनी दादांनी सुद्धा भेट घेतली त्यांची आणि त्यांची कन्या आय थिंक विरोध सर आपण पाहतो 300 की 350 मताने पराभूत झाली. मात्र महाराष्ट्र निर्माण सेनेचे पहिले नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका आपण पाहिलं तर प्रल्हाद मात्रे यांची निवड झालेली आहे. कारण राजू दादांची त्यांना भेट घेतली ती आपण व्हिडिओ पाहिली होती आणि हळूहळू आता समजेल किती उमेदवार विजयी झालेत, कोण पराभूत झालेत याची उत्तरं हळूहळू मिळतील. नागराज हा चेंडू मोठ्या फटका आहे आणि आता काय घडलंय तर 2 नाव इथे सहज मिळतील. .47 धावा धापल करत आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा तुम्ही धावपळ कधी पाहतात. एक गडी बाद उंबारणी संघ. धावांची गती चांगली आहे. विकेट 9 हातामध्ये. चांगला चेंडू होता. सन्मान दिला शॉर्ट टर्मॅनला. सिंगल तिथे मिळालेली आहे.
एक धावसंख्या पुढे सरकली ती 48. या मॅचचा विजेता आणि देवी सापडामध्ये लगेचच मॅच होईल. चौथं षटक प्रगती पथावर आहे. फर्स्ट इनिंग सध्या तरी सुरू आहे. धावांची गती आपण पाहिली तर 48. पहिल्या मॅच मध्ये 56 धावा आपण पाहिल्या, त्या चेस केल्या 57. ती देवी सापडा या संघाने या मॅच मध्ये बघायचं काय टार्गेट सेट करेल तो उंबारली संघ आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. हा चांगला चेंडू होता, नागराजचा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. राईट ओव्हर द विकेट आणि बराच वेळा नागराज चेंडूची गती कमी करतात, फिंगर रोल करतात. त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. 48 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. हा चांगला चेंडू होता. हाई लॉंग ऑनच्या दिशेने खेळतात. मिडॉनला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. ओमकार पाटील ज्या खेळाडूचा मी मगाशी उल्लेख केला, फिल्डिंगचा स्टँडर्ड नेहमीच ओमकारने जपलेला आहे. बऱ्याच वेळा बेस्ट फिल्डरचा किताब त्याला मिळालेला आहे. 49 धावा झालेल्या आहेत. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फिल्डिंग म्हणण्यात ओमकार आणि केत नेहमी चर्चेत असतात आणि डीप मध्ये खास करून ते बऱ्याच वेळा आपण फिल्डिंग करताना त्यांना पाहत असतो. तर सध्या लॉंग ऑफला करण बेडेकर यांना तुम्ही पाहतायत. 3 जर्सी नंबर हार्दिक पांड्याचा जर्सी नंबर आपण पाहतोय. मात्र इथे प्रेमच्या पॅटमधून फटका चांगला आलाय. फिल्डर तिथे कोणी नाहीये. सचिन ठाकूर सरांचा इशारा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शेवटचा बॉल थोडासा खराब होता आणि त्याच्यावरती 4 धावांची मोहर लागली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 53 धावा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्रेपन्न धावा झाल्यात. ओमकार पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. स्लॉगवरच्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये आपण बघतो बघायचं इथून टार्गेट काय सेट करतोय. गावदेवीचा आशीर्वाद घेऊन उंबारली संघ बघायचं. कारण प्रेम आणि राज 2 सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उंबारली टीमचे. सोमनाथ भोईरला तुम्ही सातत्याने पाहत असता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक अनिकेत. थोडासा फुटबॉलचा प्रकार तुम्ही पाहिलेला आहे. मात्र राजकुमारने सांगितले की हरकत नाही, एक सिंगलच घेऊया, स्ट्राईक प्रेमकडे ठेवूया आणि ते सिंगल मिळाले. धावसंख्या 54. 54 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. चोपन्न धावा. ओमकार शॉर्ट प्लेनचा बॉल अक्षरशः खेचला. या बॉलला वाईड इस्ट लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. जबरदस्त फटका. यश मुंडे आपण पाहतोय. जबरदस्त कॅमेरा वर्क तुम्हाला पाहायला मिळतोय. 60 धावा आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा दिपेश. पहिल्या मॅच मध्ये 56 होत्या, ते चेस झालेले आहेत. मग असं इथे किती धावा होत आहेत, काय टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये, प्रेम लय मध्ये दिसत आहेत. हा चांगला चेंडू वाईड यॉर्कर. कमबॅक केला ओमकारने. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले. राईट ओव्हर द विकेट. शांत ठेवले प्रेमला. प्रेम आपण पाहिलं त्या मॅच मध्ये 18 वरती नाबाद आहेत आणि राजकुमार 28 वरती. हाई चेंडू असे बॅटच्या संपर्कात. झेल कोण घेणार. मगाशी नागराज थांबले, निल्सन थांबले, आता असं वाटलं रोहित थांबले, ओमकारी थांबले. मात्र शेवटच्या मोमेंटला रोहित आले पुढे आणि 60 वरती लागणारा अजून एक धक्का. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना आपण पाहतोया.
साहिल सेवेकर आलेत. साहिल आलेत बॅटिंग करण्यासाठी. अजून एक चांगला पॉवर हिटर आपण पाहतोय. यावर्षी 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा साहिलने केलेला आहे भंडारलीच्या स्पर्धेत. साहिलच्या बॅट मध्ये बघा पहिल्याच बॉल वरती सिक्सर आलाय. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर षटकार. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल आहे. इथे चेंडू हवेत आहे. आता चूक होणार नाहीये. पहिला डाव इथे संपलेला आहे. 66 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. गावदेवी उंबारली संघाने 66 धावा केल्या. विकेट त्याने गमावले 3 आणि 67 धावांचा पाठलाग करायचा ओम साई आगासन टीमला या मॅच मध्ये आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये 57 धावा चेस केल्या देवीचा पाडा टीमने. इथे बघा 67 धावा चेस करेल का ओम साई आगासन या मॅच मध्ये आपण पाहतोय. मात्र 2 रनची पेनल्टी उंबारली संघाला या मॅच मध्ये लागणार आहे. कारण 12 खेळाडू आपण पाहिलं तर जरी असेल मात्र तो शूज मध्ये नाहीये आणि थोडासा लेटही आलेला आहे आणि अपोजिट टीमचा 12 खेळाडू इथे ऑलरेडी आहे. त्यामुळे 2 धावांची पेनल्टी उंबारली संघाला या मॅच मध्ये लागलेली आहे. कारण कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. त्यामुळे ती पेनल्टी तुम्हाला लागेल. ज्यावेळी तुम्ही बॅटिंग करण्याला याल त्यावेळी एक षटक संपल्यानंतर त्या 2 धावा तुमच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि मॅच जेव्हा सुरू होईल ऐकूया पुन्हा एकदा विनोद पाटील सरांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. स्क्रीन मध्ये आपण बघू शकाल. नेट 67 रन्स फ्रॉम 30 बॉल्स. बघूया विजयासाठी 67. मागच्या मॅच मध्ये 57 म्हणजे मागच्या मॅचच्या कंपॅरिझन मध्ये 10 धावा इथे जास्त आता बघायला मिळत आहेत. जशी जशी स्पर्धा पुढे सरकेल मॅचेस जशा पुढे समोर येतील तेव्हा मात्र तुम्हाला धावा जास्त बघायला मिळतील असे संकेत मिळत आहेत. यानंतर जीजी स्पोर्ट्स वाकण निळजेब या टीमने तयार आहे. पण आपण सेकंड राऊंडची पहिली मॅच कव्हर करणार आहोत. त्यामुळे तिसरा जो राऊंड होता तो चौथा होणार आहे इथे. आणि देवीचा पाडा संघाने सामना जिंकला आणि यातून जो विनर असेल विजेता असेल आगासन उंबारलीमध्ये तो फाईट करेल देवीचा पाडा संघाची उपांत्य फेरीमध्ये. आज बेतवडे आणि अंतरलीमध्ये चौथा सामना आहे. निळजेब वर्सेस जीजी स्पोर्ट्स वाकण तुम्हाला इन ऍक्शन मध्ये बघायला मिळणार आहे. बघा 3 विकेट गमावलेले 67 धावा केल्या आहेत. बॅटिंग कार्ड या ठिकाणी आपण बघितलं तर बॅटिंग मध्ये कशा पद्धतीने कामगिरी झाली आम्हाला यश दाखवतील. यश जे आमचे ऑनलाईन स्कोरर आहेत पण यश हे नाव आम्हाला बॅटिंग कार्ड मध्ये बघायला मिळते. जे सलामीला आला होता यश याने 11 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला राजकुमार अत्यंत अनुभवी असा फलंदाज ज्याने एक सुंदर अशी खेळी साकारली. त्यानंतर प्रेमने आपला नेहमीचाच अंदाज त्या ठिकाणी दाखवला. त्यानेही खूप चांगली बॅटिंग केली. जवळजवळ आपण जर पाहिले या ठिकाणी 21 धावांची खेळ त्याने साकारली आणि साहिलच्या बॅटमधून एक षटकार आपण बघितला होता. तशा पद्धतीने बॅटिंग कार्ड. बॉलिंगमध्ये आपण बघितलं केजूने 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 दिल्या. 2 ओव्हरमध्ये एकूण 26 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या बाजूला विराजने 12 धावा दिल्या. नागराजने 14, ओमकारने 13. म्हणजे प्रत्येक गोलंदाजाने 12, 13, 14 अशाच पद्धतीने धावा दिल्यात. नागराजने 14, केजूच्या एका षटकात 14, विराजच्या 12 एका ओव्हरमध्ये, केजूच्याही एका ओव्हरमध्ये 12 आलेत आणि ओमकारने 13.
म्हणजे 12-13-14 तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. जसं आई गावदी 12-13 हे नाव तुम्ही नागावचे बघता तशा पद्धतीने इथे धावा खर्च करण्यात आलेले आहेत. 67 धावा झाले. तर या स्पर्धेसाठी ज्यांनी पिण्याचं पाणी आम्हाला पुरवलेले ते जय शेलार यांच्या ठिकाणी मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. खरं तर पिण्याच्या पाण्याचं जे पुण्य आहे ते फार मोठं असतं आणि आपण नेहमी म्हणतो की जिसने भी किसी को पाणी पिलाया उसने समंदर को नीचा दिखाया. कारण की समुद्र कितीही मोठा असला तरी तो कोणाची ताण भागू शकत नाही. कारण की समुद्राचं पाणी हे खारट असतं आणि त्यामुळे समुद्रापेक्षाही तो माणूस मोठा आहे जो कोणाची ताण भागवतो खऱ्या अर्थाने. तर जय शेलार यांनी पुण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल ओम माताडेश्वर क्रिकेट संघ माताडी त्याचं मनापासून आभार व्यक्त करते. स्पर्धेचा पहिला दिवस 2 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा आपण आहोत आदरणीय भगवान पाटील क्रीडांगणावरती, ज्याला आपण सप्रा मैदान असं नेहमी संबोधित असतो. आणि दुसरा सामना मैदानामध्ये सूर्य दुसऱ्या सत्राला प्रारंभ होईल. 67 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून ओपनिंग पेर मैदानामध्ये दाखल झालेली आहे. कोण विसेल? मागच्या स्पर्धेमध्ये 69 धावा कुठल्या होत्या त्या करण बेडेकरने आणि 75 धावांची पार्टनरशिप आम्ही बघितली होती ती निल्सन आणि त्याचबरोबर करण मध्ये. तर 67 करायचे. बॉलिंग मार्कवर ज्युनियर तयार झालाय, सिनियर चर्चा करतोय. प्रचंड टॅलेंट ज्युनियर कडे आहे आणि ज्युनियरने देखील एकदा सिद्धही केलेले. बघूया ज्युनियर सिनियर दोघेही बाजूबाजूला आहेत. सध्या सिनियर हे फिल्डिंग करतायत मिड ऑफला आणि बॉलिंग मार्कवर ज्युनियर प्रेम तयार होतोय. डाव्या त्याचा एक अत्यंत टॅलेंटेड गोलंदाज. स्टॅकिंग इनला बॅटर आपण बघतो त्या ठिकाणी आहेत करण, नॉन स्टॅकला निल्सन. पहिलाच बॉल बॅटची एज गॅप मधून निघाला चेंडू आणि सगळ्यांना माहिती की सप्रा मैदानावरचा तो हिस्सा मैदानाचा जिथे चेंडू उतरला की तो निघतो धूम पळत सुटतो सीमारेषे बाहेर. हा पहिला चौकार. ऍक्शन रिप्ले बघा. बॅटची आउटसाइड एज आणि चेंडू गॅप मध्ये पडला. 4 धावा येतात आणि अशा जेव्हा 4 धावा येतात तेव्हा गोलंदाज काय करू शकतो, क्षेत्ररक्षकही काय करणार. आणि म्हणूनच आपण म्हणतो की हा नशिबाचा चौकार म्हणावा लागतो. कारण की बॅटची एज लागली होती, फिल्डर जवळपास असते तर झेल येऊ शकला असता. प्रेम तयार. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट करण बेडेकर साठी. ऑन साइडला टर्न केलाय. गॅप मोठी आहे, फिल्डरला संधी नाहीये अडवण्याची. गेला चेंडू सीमा बार. सलग येणारा हा दुसरा चौकार. दिलाय. ऑन साइडला बॉटम एंडच्या साहाय्याने खेळलंय. करणकडे वेगवेगळ्या धाटणीचे फटक्यांचं कोटार आहे. तो स्ट्रेट बॅटने खेळणं नेहमी पसंत करतो. व्हीसेप मध्ये त्याच्या धावा आपण नेहमी बघितलेले आहे. स्पेशली त्याचा लॉफ्टेड ड्राईव्ह, त्याचे कव्हर ड्राईव्ह, त्याचा स्क्वेअर कट, त्याचे पुल, त्याचा ऑन ड्राईव्ह, हे सगळे फटके नेहमीच आकर्षक आपण बघत आलेलो आहे. प्रेम तयार. ओ चांगलं कमबॅक त्या ठिकाणी. गुड कमबॅक डिलिव्हरी बाय ज्युनियर प्रेम. मागचे 2 चेंडू 2 चौकार आले आणि त्यानंतरचा हा चेंडू गुडलेंथवरनं पडल्यानंतर एक अँगल क्रिएट करतोय आणि त्यामुळे इथून फलंदाज बीट झालेले केबी. धावसंख्या धावफलकावरती 8 आहे. 67 धावा करायचे विजयासाठी. करण तयार स्टॅकिंग इनला आणि बॉलिंग मार्कवर आपण बघताय त्या ठिकाणी तयार ज्युनियर प्रेम. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो फुल लेंथ होता त्या ठिकाणी आपण बघतायत. आणि अशा प्रकारे आपण बघतायत हा चेंडू आणि खीन एक अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळते. एक प्रचंड होता, वेगाने बीट केले. ऍक्शन रिप्ले आपण बघितलं कशा पद्धतीने हा चेंडू होता. मागचे 2 चेंडू 2 चौकारल्यानंतरचे 2 चेंडू आपण बघा. हा चेंडू फुल लेंथ होता, संपर्क नाही झाला. माहिती करणला चूक झालेली आहे. हा चेंडू या चेंडूवर एखादा ड्राईव्ह अपेक्षित होता पण तसं नाही घडलं. 8 धावा धावफलकावरती 2 चेंडू डॉट. पहिले 2 चेंडू 2 चौकार आले होते. पुन्हा एकदा
पूल करतायत, चेंडू भरपूर वर गेलाय, फिल्डर जज करतायत, चेंडूला त्या ठिकाणी थांबवलंय. नाही थांबवलं, हाताला लागून चेंडू गेलाय, उतरलाय, सीमारेषे बाहेर गेलाय. 4 धावा. भरपूर वर गेला होता चेंडू. खरं तर फिल्डरला संधी होती, पण त्या ठिकाणी चेंडू खाली अचानक उतरला आणि तिथे या 4 धावा. 3 चौकार आतापर्यंत आपण बघितलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 12 झालेली आहे. चांगला चेंडू होता, पण दुर्भाग्यशाली ठरलेले आहेत गोलंदाज, कारण की चेंडू गॅपमध्ये पडला. फिल्डरला संधी होती तरी सुद्धा तो अडवता आला नाही. थोडासा कठीण चान्स होता तो. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून पाठवलाय चेंडू सीमा पार. टिपिकल करण बेडेकर, आगा सन ब्रँडेड सिक्सर. ते 18 आपण बघतोय. चांगली सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट. आणि हे मैदान आगासांसाठी नेहमीच आपण म्हटलं की इथे चांगली कामगिरी झालेली आहे. मागच्या मॅच मध्ये थोडीशी निराशा एका मॅच मध्ये आपण जरूर बघितली होती मागच्या स्पर्धेमध्ये, पण करणचा फॉर्म जो सातत्याने चांगला बघतो आणि हे चांगले साईन आहेत ओमसे आगासांसाठी. दुसऱ्या बॉलर निल्सन चांगली साथ देतोय. 18 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्या, 67 करायचे आणि अजूनही या ठिकाणी आपण बघितलं तर 49 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. 24 चेंडू मध्ये बॉलिंग मार्क पर ज्युनियरच्या जागेवरती सिनियर प्रेम त्या ठिकाणी तयार झालेले आहे. बॉलिंग मार्क वर सिनियर प्रेम आणि स्टॅकिंग निल्सन मडवी. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस, कारण की एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त आता तुम्हाला बाहेर लावताय. 2 होते आधी पहिल्या प्रॉब्लेम मध्ये, आता 3 लावता येतील. त्यामध्ये आपण बघतात की एक मिड विकेटला, एक लॉंग ऑनला फील्ड त्या ठिकाणी तैनात केलेलं आहे आणि एक डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉलिंग मार्क तयार. फुल टॉस, स्विच हिट. आज आहे सीमारेषेच्या बाहेर, येतो चौकार. करायचंय या ठिकाणी अंपायरचा रिव्ह्यू आहे, कारण कुठल्याही टीमला रिव्ह्यू नाहीये. अंपायरला ते राईट्स आपण दिलेले आहेत, त्यामुळे अंपायर सचिन ठाकूर त्या ठिकाणी सांगतायत की चेक करायचं. आपण चेक करा कुठेतरी, हो कमरेच्या वर आहे की खाली आहे, आपण चेक करायचंय. चौकार आलाय आणि 2 धावा पॅनल्टीच्या या ठिकाणी ऍड करण्यात आलेले आहेत. पहिले षटक संपल्यानंतर उंबारलीला ज्या लागल्या होत्या 12th पण नसल्या कारणाने तर नो बॉल आहे अंपायरच्या ठिकाणी म्हणणे, कारण की कमरेच्या वर होता चेंडू आणि या 9 वरती या चौकारने एकूण 5 धावा मिळतात. त्याचबरोबर 2 धावा पॅनल्टीच्या हे आपण ऍड केलेले आहेत, त्यामुळे 25 ही धावसंख्या धावफलकावरती बघतोय. कव्हरच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. या दरम्यान ही 1 धाव आणि बघा महाराजांची अत्यंत सुंदर भव्य दिव्य
अशी सिंहासनावरती आरूढ झालेले महाराज तुम्ही बघतायत. इतकी मोठी मूर्ती आम्ही फार बघितली नाही, मला आठवत नाही कुठल्या स्पर्धेमध्ये, पण आयोजकाने ती आणलेली आणि त्या मूर्तीसाठी एक सुंदर जागाही तयार करण्यात आली. 2 टेबल्स लावून यावेळेस हवेत वेल जस्ट कॅच, फलंदाज बाद होईल. यशने टिपला झेल आणि पहिला गडी गारत होतो आमचा आगासन संघाचा करण बेडेकरच्या रूपाने. महाराज एक रुबाबदार असे आपले महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मुठभर मावळे 18 पगड जातींना एकत्र केले आणि स्वराज्याचं तोरण ज्यांनी बांधलं असे तुम्हा सगळ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपण बघताय जी ठेवण्यात आलेली सादरीकरण कक्षामध्ये. मूर्तिकेची पावित्र्य तवर राखिले, स्वराज्य स्वप्न साकारिले, गरजूनी केला सिंधोत्सव साजरा. शिवराय तुझ माझा मानाचा मुजरा, तुझ माझा मानाचा मुजरा. ऑन साइडला अलंग ग्राउंड चेंडू गेलाय, चांगलं क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये होतंय. केवळ एक धाव मिळेल. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेल्या त्या ठिकाणी आपण फक्त विराज मुंडे धावसंख्या धावपलकावरती रणजित आम्हाला सांगतात एकूण झालेली ती म्हणजे 27 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 40 धावांची गरज आहे विजयासाठी. सिनियर तयार, सिनियर प्रेम भोईर. प्रतिम डिलिव्हरी, कॉट बँडचा अपील पंचाने स्वीकारलाय. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागलाय दुसरा. दोन्ही सलामीवीर डगआउट मध्ये. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय संघनायक ओमकार. चांगलं कमबॅक मैदानावरती उंबारलीचं झालेले आहे. 2 गडी प्राप्त केलेले आहेत. निल्सन बाद झाला. निल्सनला फारशी स्ट्राईक मिळाली नाहीये. 3 बॉलमध्ये त्याने 5 केल्या. दुसऱ्या बाजूला करण बेडेकरने 18 धावांची काही साकारली आहे, पण अजूनही विजयापासून भरपूर लांब आहेत. 40 धावा करायच्या 20 चेंडूमध्ये. मंडप डेकोरेटचे कोणी सर्व असतील, प्रतिनिधी असतील, संपर्क साधा आयोजकांशी लवकरात लवकर. ओव्हर द बॉल रेड अगदी समोर खेळतात. लॉंग ऑन वरनं फील्ड फार वेगाने आशुतोष त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतो म्हणजे 29 धावा. अजूनही विजयासाठी 38 धावांची गरज आहे. 19 चेंडू शिल्लक आहेत. 19 चेंडू 38. बॉलिंग मार्कवर प्रेम तयार. स्टॅकिंग इनला ओमकार. 19 बॉल 38. ऑन साइडला पूल करायचं होतं, संपर्क नाही झाला. हा डॉट बॉल. प्रेमच्या या षटकाची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. दरम्यान आदरणीय भगवान पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेले. विनंती करणं भगवान काकांना की आपण या मंचावरती स्थानापन्न व्हा. या मैदानाचे मालक ज्यांचं क्रिकेटवरती नेहमीच प्रेम राहिलेले आणि जेव्हा कधी इथे मॅचेस होतात तेव्हा
भगवान काका नेहमीच उपस्थित असतात. योगेश पाटील यांचे पिताश्री. मैदानाचा प्रश्न अनेकांना भेडसावतो आणि त्यामुळे या विभागातले जे जे गाव आहेत त्या विभागात राहणारे त्यांच्यासाठी हे मैदान नेहमीच नंदनवन ठरलेले आहे. तर विजयासाठी या ठिकाणी 18 चेंडू आणि करायच्यात 38 धावा. मॅच अजूनही बॅलन्स या मॅच मध्ये काही घडू शकतं, पण बघूया काय घडतंय. एका बाजूला ओमसे आगासन, दुसऱ्या बाजूला गावदेवी क्रिकेट संघ उंबारली. आज सोमनाथ टीम मध्ये दिसले नाही खऱ्या अर्थाने. सोमनाथ मलिंगा आणि मलिंगा म्हटले की आता वेद देखील तयार झालाय. वेद, सोमनाथ भोईर. उंबारलीची स्पर्धा प्रचंड गाजली आणि लालचंद श्रीपत पाटील यांनी सांगितले की 5 ट्रॉफीज आणा, तुम्ही 1 लाख रुपये घेऊन जा माझ्याकडनं. इतकं मनाचा मोठेपणा फार कमी ठिकाणी बघायला मिळतोय. दरम्यान आदरणीय भगवान पाटील यांना विनंती करणे, या आपण मंचावरती. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. बॉलिंग मार्क वर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केला फिल्डर डीप मध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण यश आपण बघताय. या दरम्यान केवळ 1 धाव येईल आणि समीकरण बदले. 17 चेंडू आणि आता 37 ची गरज आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके भगवान काका यांचं आगमन झालेले. या आपण आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या क्रीडांगणाचे मालक, या जागेचे मालक, ज्यांनी कधीही तुम्ही त्यांना सांगा आम्हाला मॅच ठेवायचे, ते कधीही नकार तुम्हाला देणार नाही. माताडीची दुसरी स्पर्धा आपण आधी बघितली होती. ती स्पर्धा आई गावदेवी क्रीडा संघ माताडीची आपण बघितली, जी धनंजय शेलार स्मृती चषक. आणि ही स्पर्धा आपली माताडी चषक, जी आपल्या माताडेश्वराच्या चरणी जी नेहमीच आपण बाल करत असतो आणि त्याच नावाने आज संघ खेळतोय. या दरम्यान आज षटकार आला. षटकारने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे एकूण 36च्या घरामध्ये. हा पहा षटकार कशा पद्धतीने आला होता. फोर्सिंग स्ट्रोक, ताकद पूर्णपणे झोकून दिली होती आणि ओंकारच्या फटक्यामध्ये ही ताकद आपण नेहमी बघितलेली आहे. तो संघनायकाच्या भूमिकेत कित्येक वर्षापासून आपण त्याला बघतो आणि नेहमीच टॉस दरम्यान तुम्हाला ओंकार पाटीलची उपस्थिती आपण बघितलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 36, 31 धावांची गरज आहे. 16 चेंडू शेष आहेत. बघूया 16 चेंडू मध्ये 31 विजयासाठी हव्यात आणि पहिल्या 14 चेंडू 36 आलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न आगासन जरूर करेल. बघूया उंबारले ते करू देतोय का. टायमिंग नाही झाला व्यवस्थित. चेंडू सेली पॉइंटच्या दिशेने येतोय. या दरम्यान 1 धाव. एका धावेच्या मदतीने इक्वेशन आता बदलेल. आता 30 करायच्यात. 15 चेंडू शिल्लक आहे. 37 झालेले आहेत. 15 चेंडू 30 चेंडूपेक्षा धावा दुप्पट. हे अंतर कमी करता येईल, पण हे अंतर कमी करण्यासाठी या मैदानावरती आता मात्र गोलंदाजी फलंदाजी चांगली करावी लागेल. एका बाजूला सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. महानगरपालिकेचे जे रिझल्ट आहेत ते सगळ्यांना उत्सुकता लागली. ड्राईव्ह केला, स्क्वेअर ड्राईव्ह. हवेतून खेळतायत, फिल्डर धावतायत. चेंडूला नाही थांबवता आलं. चेंडू गेला सीमा पार आणि धावा मिळतील इथून 4. इक्वेशन बघा 26 ची गरज आहे. 14 चेंडू मध्ये खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी दाखवलेला होता. वाडेकर संघ पराभूत झालाय आणि ती चर्चा सुरू आहे. मागे होतं क्रिकेटमध्ये कधी कधी या गोष्टी घडत असतात, पण देवीचा पाडा संघाने काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला. गोलंदाजांची खऱ्या अर्थाने मेहनत आहे. आणि या दरम्यान आणखीन एक गडी बाद होतोय. फलंदाज बाद झाला. त्या ठिकाणी विराज मैदानावरती या 3रा धक्का लागलेला आहे. तो म्हणजे ओमसे आगासन या संघाला.
न्यू बॅटर मैदानावरती केजू मुंडे त्या ठिकाणी दाखल झालेले आहे. तर 13 चेंडूत 26 धावांची गरज विजयासाठी आणि बॅटिंगसाठी आलाय केजू मुंडे. या संघाचा खऱ्या अर्थाने या संघाची ओळख आहे. बघूया केजू समोर आहे प्रेम ड्राईव्ह केलाय चेंडू या ठिकाणी येतोय डीप कव्हरच्या दिशेने. यश त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघताय. सिंगल येते आणि यश नावामध्ये प्रचंड जादू आहे. एक यश आमच्या बाजूला उजव्या बाजूला ऑपरेटिंग करतायत सुपर स्पोर्ट्स या चॅनलचे. एक यश तुम्ही बघतायत की ते काय जबरदस्त कॅमेरा वर्क त्यांचा आपण बघताय. चेहऱ्यावरती स्माइल आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन भाव ते खरं आपल्याला कॅमेऱ्यात कैद करत असतात पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कोण कैद करणारा प्रश्न आहे. तर इक्वेशन बघा 12 चेंडूत 25 करायचे आहेत. 18 बॉलमध्ये 42 झालेले आहेत 3 ओव्हरमध्ये आणि आता 25 विजयासाठी हव्यात ओमसे आगासन या संघाला. या दरम्यान ड्रिंक्स ब्रेक झालाय आणि आपण देऊया DJ सिद्धूला एक चांगलं संगीत सादर करण्याची संधी. कशा पद्धतीने फेस करतोय बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार. तर 3 षटकार बॅक टू बॅक ठोकल्यास केजू मुंडे यांना अमोल पाटील याचकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. तर 12 चेंडू विजयासाठी हव्यात 25 धावा. बॉलिंग मार्कवर यश तयार और दी विकेट केजू साठी. फुल टॉस होता संपर्क नाही झाला. चेंडू शॉर्ट पॉइंटच्या दिशेने अगदी फिल्डरच्या समोर लँड होतोय. एक धाव येते. 11 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांची गरज आहे स्टॅकिंगला. ओमकार तयार सामना करेल तो यशचा. 11 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्यात एकूण 24. दरम्यान अशोक शेलार यांचं आगमन झालेलं आहे. विनंती करून व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. लॉफ्ट केले हवे जेलची शक्यता आहे आणि काय जबरदस्त प्रयत्न. ज्युनियर प्रेमचा 2 धावा मिळतील. कठीण जेल होता खरं तर. जे क्षेत्ररक्षक समोर होते त्यांना धावा द्यायचं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघितलं तर निर्भय होता आणि नावात त्याच्या निर्भय खरं तर निर्भयतेने यायला पाहिजे होतं. न घाबरता यायला पाहिजे होतं. जर कव्हर्सवरनं एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरनं कव्हर्सला जाऊ शकतो तर पण फुल टॉस आडव्या बाटने उचलला. फील्ड जज करतायत. वेल जज कॅच बाय क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. रुद्राक्षने हा झेल टिपलाय आणि ओमकारच्या रूपाने हा धक्का लागतोय 4था.
नागराज मुंडे आलेले आहे. फलंदाज ओमकार संगनायक परतला. काय सुंदर झेल रुद्राक्षने घेतला तो डीप मिड विकेटला आणि जजमेंट अत्यंत चांगला होता. हे झेल पकडत असताना त्या गोष्टीचे भान ठेवलं रुद्राक्षने की आपला पाय बाहेर जायला नकोय आणि सुंदर झेल. चौथा धक्का मैदानावरती लागलेला आहे. आता 9 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. बघूया नागराज कशा पद्धतीने खेळतायत, या सिच्युएशनला कशा पद्धतीने हँडल करतायत. आणि कुठेतरी विनायकची अनुपस्थिती जाणवते आपल्याला. पण बघूया जे नाहीये त्यांचा विचार करू नका, जे आहे त्यांना घेऊन लढा. तसं तर आपण बघितलं विना ऋतिकच्या मकर संक्रांत चषक उचलला वडवली पण आहे आणि विदाऊट केतनच्याही मकर संघही खेळतो. त्यामुळे जे नाही आहेत ठीक आहे, काही कारणास्तव ते नसतील टीम मध्ये, पण तुमच्याकडे जे खेळाडू आहेत त्यांना घेऊन तुम्ही लढा, जिंका. आणि त्यासाठी हा प्रयत्न आगासांचा असेल. बघूया 9 बॉल विजयासाठी 21 ची गरज आहे. फुलटॉस उचललाय, पाठवलाय, आला हा षटकार. गरज होती या षटकाराची. आता सुरू झालाय खरा खेळ. वाजली आता वॉर्निंग बेल आणि विजयासाठी आता हव्या धावा. एकूण आपण पाहतो 15 आणि चेंडू शिल्लक असतील आता 8 चेंडू 15 धावा. या षटकाराने झोप उडवली खऱ्या अर्थाने उंबारलीकरांची. हा षटकार कुठेतरी आता मात्र मैदानावरती ओमसे आगासन संघाला घेऊन आला मॅच मध्ये. या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. एक वेळ अशी होती की उंबारली संघ या मॅच मध्ये आपली पकड घट्ट करत चालला होता, पण या षटकाराने कुठेतरी संजीवनी दिली आहे ती आगासन संघाला. हा नागराज आहे, हा अनुभवी आहे. नागराजने इथून मारले षटकाराचा डंक आणि आता बघूया 8 चेंडूत 15 धावा करायचे आहेत. कोण वाजवेल विजयाचा शंका. 8 चेंडू 15 ची गरज. मैदानावरती सामना रंगतदार स्थितीमध्ये. बघूया कोण जिंकणारी मॅच. दबाव यशवरती आलेला आहे कारण की हा खराब चेंडू खऱ्या अर्थाने टीमला आगासनला घेऊन आल्या मॅच मध्ये, पण अजूनही सामना बॅलन्स आहे. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. नागराज तयार. पहिलाच बॉल फेस केला, पहिलाच मिळाला अगदी बॅट वरती आणि 6 धावा ठोकलेल्या आहेत नागराजने. बॉलिंग मार्क व तयार. यश 8 चेंडू 15 ची गरज. हो स्लोअर वन आत आणला होता चेंडू आपण बघतायत. हा चांगला चेंडू. यष्टांच्या मागे राजकुमार टीमला मोटिवेट करत असताना हा डॉट आलाय. डॉटने पुन्हा एकदा दबाव. आगासन मध्ये 7 चेंडू आता 15 धावांची गरज. ओव्हर द विकेट. फुलटॉस ऑन साइडला खेळतात. फील्ड डीप मध्ये आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण साईल होते त्या ठिकाणी. केवळ एक धाव मिळेल आणि इक्वेशन. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. 14 धावा 6 चेंडू 6 चेंडू 14 धावा. आगासन जिंकेल की उंबारली हा प्रश्न अजूनही कायम आहे या मॅच मध्ये. येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे विजयासाठी. बघूया विकेट. आपण बघूया विकेट गमावले होते उंबारलीने केवळ 3, पण आगासनचे 4 विकेट त्यांनी गमावले आहेत. त्यामुळे कंपल्सरी 14 या कराव्यात लागतील. वेळ जास्त घेऊ नका, मॅच लगेच सुरू करा. 6 बॉल 14 ची गरज. उंबारली संघ या धावसंख्येचं संरक्षण करेल का डिफेंड या 14 धावसंख्येला. पण दुसऱ्या बाजूला आगासनचे 2 अत्यंत अनुभवी केजू मुंडे आणि नागराज मुंडे 2 फलंदाज मैदानावरती अजूनही स्थिरावलेले आहेत. त्यामुळे 6 चेंडू 14 धावा इथून करणं त्यांच्यासाठी अवघड काम नसेल, कारण दोन्ही फलंदाज तितकेच अनुभवी आहे. अशा सिच्युएशन त्याने हँडल केलेले आहेत. पण बघूया बॉलिंग मार्कवर आणलेले विराज पाटीलला. बघूया विराज या मॅच मध्ये काय करतोय. उंबारली संघ त्यांच्या टीम मध्ये आपण सातत्याने नवोदित खेळाडू बघितलेले आहेत आणि त्यांनी मागच्या काही स्पर्धांमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. विराज पाटील तयार होतो. एक विराज मुंडे आगासन टीम मध्ये आपण खेळताना बघितला. एक विराज पाटील आपण बघतो या ठिकाणी तो तयार झालाय आपल्या बॉलिंग मार्क वरती. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्यात, त्या म्हणजे एकूण 14. चला फिल्डिंग लावून घ्या.
लवकरात लवकर जास्त वेळ घेऊ नका. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती 53. 14 करायचे 6 बॉल मध्ये कंपल्सरी 14 करावे लागतील. विकेट जास्त गमावलेले आहेत ते म्हणजे ओमसाई आकाशन टीमने, कारण की उंबारलेचे 3च विकेट होते आणि त्या कंपॅरिझन मध्ये आपण बघितलं तर आकाशांचे 4 विकेट. तर 6 चेंडू 14ची गरज ओव्हर द विकेट. लॉफ्ट केलाय, समोर फिल्डर नाहीये, लॉंग ऑनला आलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करतोय प्रेम. 2 धावा इथून पूर्ण झाल्यात आणि आता 12 धावांची गरज आहे येणाऱ्या 5 चेंडू मध्ये. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये आकाशनला घेऊन येईल पुन्हा एकदा, पण जर इथून चांगली गोलंदाजी झाली तर दबाव पुन्हा एकदा आकाशनवरती. येणारा चेंडू शेष आहेत ते 5 आणि करायचे धावा 12. 5 चेंडू 12 धावा, 12 धावा 5 चेंडू. आकाशन की उंबारली. मिस टायमिंग स्वतः जज करतायत. ओहो, झेल ड्रॉप केलाय. सोपा झेल होता, विराज कडनं झालाय ड्रॉप. 1 धाव तर मॅच स्ट्राईकला आलाय केजू आणि आता मात्र विजयासाठी 11ची गरज 4 चेंडू मध्ये. हा झेल पकडला असता 1 धाव वाचली असती, नवीन फलंदाज स्ट्राईकला आला असता, पण स्ट्राईकला आलाय आता केजू. 4 बॉल 11ची गरज आहे विजयासाठी. बघूया विराज काय करतोय. चूक झाली आहे, हरकत नाही, ती विसरावी लागेल आणि पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल विराज पाटील या मैदानावरती. येणारे 4 चेंडू 11ची गरज, कंपल्सरी 11 करावे लागतील. विकेट जास्त आहेत ओमसाई आकाशनचे. जस्ट्यांच्या मागे राजकुमारने चेंडूला त्या ठिकाणी थांबवलेलं आहे. काय जबरदस्त विकेट किपिंग. कित्येक वर्षापासून या टीम साठी खेळतोय आणि कित्येक वर्ष राजकुमारने या संघाला दिलेली आहेत. बॅटिंग साठी नेहमीच योगदान फार मोठं राहिलंय, पण आपल्या टीम साठी इथे धावा विकेट किपर म्हणून रोखलेले आहेत. इक्वेशन आता मात्र बदलेल. 3 चेंडू 10ची गरज. क्षणाक्षणाला समीकरण बदलतो या मॅचचा. इनरे चेंडू गेला मागे. काय चेंडू, जबरदस्त डॉट बॉल. आता चेंडू शिल्लक असतील केवळ 2 आणि विजयासाठी हव्या 10. 1 षटकार, 1 चौकार किंवा 2 षटकार मारावे लागतील. 2 चौकार मारून चालणार नाही. 2 बॉल 10 या मागच्या चेंडूने उंबारली संघाची आस अपेक्षा वाढवलेली आहे. 2 बॉल 10. हो, चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातात. येतो डॉट आणि या डॉट बॉलने मात्र या मॅच मध्ये उंबारली संघ आता अगदी विजयाच्या समीप. 1 बॉल आणि 10ची गरज आहे. इथून उंबारली संघाला आता कोणी हरवणार नाही. जर कोणी हरवलं तर तो गोलंदाजच असू शकतो. जर त्यांनी चूक केली, खराब चेंडू फेकला तरच कमबॅक होईल, अन्यथा कमबॅक होणार नाही. 1 बॉल 10ची गरज आहे. विराजला फक्त एवढंच करायचं आहे, हा चेंडू सरळ बॅट मध्ये सोडून द्यायचा आहे, जेणेकरून 6 आले तरी हरकत नाही. 1 बॉल 10ची गरज. आणि अशा प्रकारे ही मॅच हा कॅच पकडलाय. नागराज बाद झाला, पण विराजने ही मॅच जिंकून दिली आपल्या टीमला. सामना जिंकलाय गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघाने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि यानंतर देवीचा पाडा आणि उंबारली मध्ये होईल टॉस. पण त्याआधी आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. मैच सीनियर प्रेम ज्याने बॅटिंग केली होती, धावा केल्या होत्या बॅटिंग मध्ये 21 आणि बॉलिंग करताना 9 धावा खर्च करताना 2 विकेट प्राप्त केले. अष्टपैलू कामगिरी करणारा सीनियर प्रेम भोई ठरलाय सामनावीर. आदरणीय भगवान काका पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन
प्रेमला सन्मानित करायचं आहे आणि प्रेम मॅन ऑफ द मॅच तर आपण घेणारच आहात, पण टॉस हे लगेचच केला जाईल. देवीचा वाडाचे कॅप्टन रेडी आहेत, येऊन थांबायचं. आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण कव्हर करणार आहोत लगेचच. ते आपण केजी मुंडे यांनाही सन्मानित करूया, एक लेजंड क्रिकेटर ज्यांचं फार मोठं योगदान. स्वर्गीय निकेश मुंडे यांच्या स्मरणार्थ 4 ट्रॉफीज त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत. मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर असे 4 पुरस्कार ट्रॉफीज आम्हाला दिलेल्या आहेत केजी मुंडे यांनी. आपण त्यांनाही सन्मानित करणार आहोत, पण त्याचबरोबर सिनियर प्रेमला